नमस्कार। आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन गोड पदार्थ नारळी भात। ही रेसिपी महाराष्ट्रामध्ये नारळी पौर्णिमेच्या दिवशी बनवली जाते। बनवायला अगदी साधी आणि सोपी अशी ही रेसिपी आहे। फक्त नारळी पौर्णिमेलाच नाही तर इतर कोणत्याही प्रसंगी तुम्ही ही बनवू शकता। ही रेसिपी बनवण्यासाठी साहित्य काय काय लागतं ते एकदा बघून घ्या। नारळी भात करण्यासाठी मी इथे 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ जुना आणि लांब घेतला तर भात छान सुटसुटीत आणि मोकळा होतो। पण तुम्ही तुमच्याकडे असेल तो तांदूळ वापरू शकता। तांदूळ 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा। हे बासमती तांदूळ साधारणतः 45 मिनिटं तरी पाण्यामध्ये भिजत ठेवायचे। गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे। तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 3 ते 4 तुकडे दालचिनीचे, हिरवी वेलची आणि लवंगा घातलेल्या आहेत। अर्धा मिनिट ह्याला परतून घ्यायचं। आता मगाशी भिजवलेले तांदूळ पूर्णपणे पाणी काढून ते घालायचे। मंद गॅसवरती हे तांदूळ 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचे। तांदूळ आता परतून झालेले आहेत। आता ह्याच्यामध्ये पाणी घालायचं। 1 वाटी तांदळासाठी मी 2 वाट्या पाणी घातलेलं आहे, म्हणजे तांदळाच्या दुप्पट पाणी घालायचं। चिमूटभर मीठ घालायचं। पाण्याला आता उकळी आलेली आहे। चमच्याने हे सगळं मिक्स करून घ्यायचं। गॅस मंद करून वरती झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटांमध्ये आता हा भात तयार होईल। भात हा छान मोकळा झालेला आहे। आता हा भात थंड करून घ्यायचा। आता आपण गूळ आणि खोबऱ्याचं मिश्रण तयार करून घेऊ। त्याच कढईमध्ये मी 1 चमचा तूप घातलेला आहे। तुपामध्ये ड्रायफ्रूट्स आणि मनुका फ्राय करून घ्यायच्या। तुम्ही तुमच्या आवडीचा सुकामेवा वापरू शकता। तुम्ही भात शिजताना त्याच्यामध्ये शेंगदाणे देखील घालू शकता। ड्रायफ्रूट्स आता भाजून झालेले आहेत। आता त्याच्यामध्ये 1 वाटी खोवलेला ओला नारळ घालायचा। थोडं हे आता मिक्स करून घ्यायचं आणि अर्धी वाटी गूळ घालायचा। गूळ हा बारीक किसून घ्यायचा, म्हणजे तो लगेच मिक्स होतो। गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे। फक्त गूळ विरघळेपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। गूळ हा विरघळलेला आहे। आता लगेच त्याच्यामध्ये शिजवलेला भात घालायचा। अगदी हलक्या हाताने हे सगळं मिक्स करायचं। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही केशर, जायफळ पूड किंवा वेलचीची पूड देखील घालू शकता। आता हे सगळं छान मिक्स झालेलं आहे। वरती झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटं वाफ काढून घ्यायची। अशा प्रकारे मऊसूत मोकळा असा हा नारळी भात तयार झालेला आहे। करायला अगदी सोपी असणारी ही झटपट अशी रेसिपी तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।